पुणे अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे। शिरूर तालुक्यातील सणसवाडी इथे ही घटना घडलेली आहे। मोठी रहदारी असणाऱ्या मेन चौकातच होर्डिंग कोसळलेलं आहे। होर्डिंग खाली 6 ते 7 दुचाकी अडकल्याची माहिती आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळलेलं आहे। अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल। अचानक होर्डिंग कोसळले आणि सध्याच्या क्षणाला तरी 7 ते 8 दुचाकी त्याखाली अडकलेल्या आहेत अशी माहिती समजते। शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी इथे ही घटना घडलेली आहे। मोठी रहदारी असणाऱ्या मुख्य चौकातच हे होर्डिंग कोसळलेलं आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पुणे अहिल्यानगर महामार्गावर जे होर्डिंग कोसळले त्याची सुदैवाने याच्यात कुठली जीवितहानी झाली नाही, पण 7 ते 8 बाईक याच्या खाली अडकलेल्या आहेत। घटनास्थळी अनेक बघ्यांची गर्दी झालेली आहे आपण बघतोय। शिरूर तालुक्याच्या सणसवाडी इथे ही घटना घडलेली आहे। यापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा घाटकोपरमध्ये अशाच पद्धतीने मोठं होर्डिंग कोसळलं होतं। दुर्दैवाने अनेक जण जखमी झाले होते, अनेकांना जीव गमवावा लागला होता। आता पुणे अहिल्यानगर महामार्गावर सुद्धा हे होर्डिंग कोसळलेलं आहे। ही दृश्य त्याची आपण सध्या पाहतोय। शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी इथे ही घटना घडली आहे। साधारणपणे 7 ते 8 बाईक या होर्डिंग खाली अडकलेल्या आहेत अशी माहिती समजते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, सध्या घटनास्थळावर काय परिस्थिती आहे? या अडकलेल्या वाहनं किंवा आणखी काही कुणी अडकलेलं आहे असं समजतंय का? सगळं काम इथलं सुरू झालंय का रेस्क्यूचं? रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर आणि पुणे हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरती हे मोठं होर्डिंग खरं तर कोसळलेलं आहे आणि या होर्डिंग खाली 6 ते 7 ज्या बाईक आहेत त्या अडकल्याचं पाहायला मिळतंय। सणसवाडी परिसरामध्ये खरं तर हे होर्डिंग कोसळलेले आणि भर चौकामध्ये रहदारीचं मोठं ठिकाण असणाऱ्या ठिकाणी हे होर्डिंग होतं आणि तेच कोसळल्याने खरं तर या ठिकाणी मोठी वित्तहानी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणीही जखमी दिसून येत नाहीये किंवा कोणत्याही नागरिकांना मोठी दुखापत झालेलं दिसत नाहीये। सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी होर्डिंग आहे ती अनधिकृत होर्डिंग बाबत PMRD असेल, त्यानंतर स्थानिक प्रशासन असेल, वेळोवेळी कारवाई करण्याची भूमिका खरं तर बजावत असतानाही अशा पद्धतीने होर्डिंग कोसळण्याची ज्या घटना आहेत त्या वारंवार वाढताना दिसतात। त्यामुळे आता प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणतीही जीवितहानी किंवा कुणालाही मोठी दुखापत झालेली दिसून येत नाहीये। रिद्धी जी, धन्यवाद तुषार सगळ्या तपशिलांसाठी। पुणे अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याची ही घटना घडली आहे। त्याचे दृश्य सध्या आपण बघतोय। मोठी रहदारी असणाऱ्या मुख्य चौकातच हे होर्डिंग कोसळले।